Hello, I am Shweta Shinde and welcome to my channel. Please do watch my videos and subscribe to my YouTube channel for more interesting videos produced by me. And also my Instagram handle is Shweta Shinde. Do follow me there for more interesting upcoming and quick updates. If you still haven't watched part 1, link is available in the description box. You can click on the link and enjoy watching part 1. So let's get started. आणि आज आहे ग्रेशाचा 5वा वाढदिवस प्लस आज भाऊबीज आहे. सकाळी शंभो झाल्यानंतर मस्त ओवाळून झाल्यानंतर पुन्हा वाढदिवसानिमित्त औक्षण झालं. घरातील सर्वांना देवबाप्पाला नमो नमो करून आशीर्वाद घेतले. ग्रेशाचा बड्डे एकदम साधा घरगुती पद्धतीने आम्ही करणार आहोत, कारण लॉकडाऊनपासून आमच्या सोसायटीमध्ये मुलांचं आरोग्य लक्षात घेता सर्वच जण घरीच साजरा करतात आणि ग्रेशाचा 5वा वाढदिवस आहे. वाढदिवस जरी घरगुती साध्या पद्धतीने असला तरीही तिला आवडणारं जेवण वगैरे बनवलं होतं आणि आमच्यासाठी मसाला चिकन, शाही मोगलाई चिकन, चपाती वगैरे वगैरे आणि गोडधोड पदार्थ होतेच. ग्रेशाचा बड्डे स्पेशल ड्रेस सध्या आउट ऑफ स्टॉक होता, म्हणून मी स्टाईलअपचा साधा फ्रॉक घातला आणि तसंही माझं पिल्लू अजिबात डिमांडिंग नेचरचं नाही. आम्ही 4-5 दिवस भयंकर प्रमाणात मजा केली आणि दमलोही होतो. एन्जॉय आणि एन्जॉय. मस्तच स्विमिंग, फिरणं, चटपटीत जेवण, बोटमध्ये तासनतास आणि भरपूर काही. मी पार्ट 1मध्ये थोडा आवाजाचा इश्यू सांगितला आणि मी जास्त आजारी पडले, म्हणून 18 तारखेचा व्हिडिओ आज येत आहे. आता मी एकदम बरी आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Gresha. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Look here, Gresha. This is a personal vlog, so I have to include a personal update regarding household work which I am doing at midnight all alone, cause of course no maid will be available at this time and party runs long, dinner, after crackers, chit chat and more fun. जाताना 2 व येताना 2 असं 4 तास आम्ही शिपमध्ये होतो, समुद्रात लांबपर्यंत. ग्रेशाला कुतूहल होतंच आणि नातेवाईकही आले होते, त्यांचीही मुलं होती. सो एक राऊंड मारून आम्ही एलिफंटा केव्जला गेलो. जाताना मस्त उकडलेली मका वगैरे सोबत घेतली होती.
चिड़िया रहती थी, उसके 3 बच्चे थे और वो एक दिन भोजन के खोज में चली गई। और फिर कालू कौवा बोला, मैं भी चलूं तुम्हारे साथ? नहीं नहीं, मुझे मेरे बच्चों की बहुत चिंता है। और वो भोजन के खोज में चली गई। और फिर जाते जाते अचानक बारिश शुरू हो गई और फिर एक टोनी चिड़िया डाली पर बैठ गई। और फिर अरे अब क्या करूं, मेरे बच्चे मेरे चिंता में हो गए। तो किया उस टोनी चिड़िया ने, एक काम करती हूँ, बारिश जाने तक मैं यहीं बैठे रहती हूँ। और बारिश रुक गई 2 मिनट बाद। और फिर वो भोजन, और फिर एक कबूतर ने उनको जादू की छाता दी। और फिर वो अपने माँ के पास चले गए। और फिर उस उनके माँ ने पूछा, हे जादू के छतरे, हमें भोजन के पास लेके चल। तो फिर वो लेके चले गए। और फिर हे जादू के छतरे, और फिर उनको भोजन मिल गया और फिर वो आराम से घर पे चले गए। बाय बाय। इथे मी व ग्रेशानी एक क्लिप शूट केली। पूर्ण दिवसभर आम्ही दमलो होतो। आदल्या दिवशी पण ग्रेशाचा वाढदिवस होता आणि माझ्या हातात जे ब्रेसलेट तुम्हाला दिसत आहे ते एक आजी विकत होत्या, ते घेऊन मी घातलं होतं। इथे आमच्या थोड्या गप्पा चालू आहेत। ग्रेशाची मस्ती, पुन्हा तिचे प्रश्न चालूच होते।
आणि काही फोटोज शिपमध्ये बसल्या बसल्याच आम्ही शूट केले होते. संध्याकाळच्या 7 वाजल्या तरी आम्ही शिपमध्येच होतो आणि यावेळीची थंड हवा, शांतता अगदी छान वाटत होतं. संध्याकाळी घरी पोचायला अर्थातच उशीर होणार होता. येत्या काळात आपलं कुटुंब उत्तरोत्तर वाढेल आणि मला खात्री आहे तुम्ही सगळेच जण माझ्या चॅनलला व पिल्लूला ढिगभर प्रेम व आशीर्वाद द्याल. तर पार्ट 2 आता संपत आहे आणि व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.